अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरात गोवा राज्यात विक्रीसाठी आलेले आणि महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेले विदेशी मद्य वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत 75 बाटल्या जप्त केल्या आहेत। डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता आणि विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने 30 मार्च रोजी कोल्हापूर शहरातील प्रतिभानगर परिसरात पंचगंगा बँकेसमोर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला। यावेळी मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगनार क्रमांक MH12GF 6732 या वाहनाची तपासणी केली असता कागदी बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या 75 बाटल्या आढळून आल्या। तक्रारीनुसार हे मद्य गोवा राज्यासाठीच अधिकृत असून महाराष्ट्रात विक्रीस बंदी आहे, त्यामुळे आरोपी अवैधरित्या त्याची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात सागर शामराव देसाई वय 32 राहणार कोल्हापूर याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कारवाईत एकूण 3,94,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये मद्याची किंमत 44,400 रुपये आणि वाहनाची किंमत 3,50,000 रुपये आहे। ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, SP डोईफोडे, RM पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे तसेच जवान मारुती पवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलार, राहुल कुटे आदींनी यशस्वीपणे पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक YN फटांगरे हे करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।